रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी लोकसभेचा अर्ज भरलेला आहे। कोकणात प्रथमच लोकसभेची निवडणूक कमळावर होतीये। आणि भारतीय जनता पक्षाने मला ही उमेदवारी दिली म्हणून मी माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय अमितजी शाह आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय ऋणी आहे। मी फॉर्म भरला, एवढ्या मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे। नक्कीच मी मोठ्या मताधिक्याने 2.5-3 लाख मताधिक्याने निवडून येईल असा माझा विश्वास आहे। राणे साहेबांसारखा रुबाबदार माणूस अख्खा देश ज्याला ओळखतो, त्यांचा एक वेगळा रुबाब चालतो, प्रशासनावर ज्यांची पकड आहे आणि असाच माणूस आता ह्या 5 वर्षासाठी सेवा करण्यासाठी या मतदारसंघाची लोकांनी मनामध्ये ठरवलंय आणि त्या हिशोबाने वाटचाली सुरू झालेली आहे। लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेलच की विनायक राऊत हे एकदम मोठ्या मताधिक्याने आपटणार आहे।